आता काय ते मी पण एसपीनं सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा. आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं. आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही. काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500 2,000 नावं, देऊळघाटपासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं, 8 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं. आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे. आता यांची ओळख तुम्हाला वेगळी सांगावं असं मला नाही वाटत. हे बॉक्सिंग चॅम्पियन आहेत गायकवाड साहेब. निवडणूक आयोगाने जी काय आता स्थगिती दिलेली आहे त्यामुळे यांचं स्टेटमेंट आहे की बाबा यांनी दिली नाही पाहिजे होती, असं वेगवेगळं त्यांचं स्टेटमेंट आहे. ते काय म्हणत आहे, त्यांच्यासारखा नालायक व्यक्ती कोणच नाही. अहो साहेब, त्याच ज्यांना तुम्ही आज नालायक म्हणता ना, त्याच लोकांनी तुम्हाला सत्तेत बसवलंय. आज त्याच लोकांनी तुमच्या घोटाळ्याला मान्यता देऊन तुम्हाला सत्तेत बसवलंय. कारण जो घोटाळा आहे ना त्या मशिनीमध्ये झालेला आहे. तुम्ही आज त्यांना नालायक बनवू नका, नाही तर सगळं बाहेर काढतील ते. आणि ज्या दिवशी सगळं बाहेर येईल मग त्या दिवशी कळेल ना ते चांगले का तुम्ही चांगले. आमच्या नजरेत तुम्ही दोघंही वाईट, कारण दोघांनी मिळून महाराष्ट्राचा पूर्ण मसनवाटा करण्यामध्ये पूर्णपणे सहयोग आहे. ज्यांना तुम्ही आज येडं म्हणता, अक्कल नाही म्हणता, त्या लोकांना त्यांची अक्कल जर पाजळली नसती ना, तुम्ही साधे सरपंच राहिले नसते. आज आमदार आहेत तुम्ही, आज तुम्ही त्यांना बोट दाखवतायत. ज्या दिवशी ती निवडणूक आयोग आपलं व्यवस्थित काम करेल ना, तुमच्यासारखे कुठलेही भ्रष्ट नेते निवडून येणार नाहीत. कुठल्या साध्या माणसाला हात उचलायची गरज लागणार नाही तुम्हाला. तुमच्यासारखे लोक फक्त सत्ता आणि संपत्तीसाठी जगतात आणि स्वतःला खुर्ची भेटावं म्हणून अनेक घोटाळे करतात. ज्या दिवशी निवडणूक आयोगामध्ये मुंडे साहेबांसारखे आयुक्त आले ना, मग त्या दिवशी हे नाटकं करून बघा. त्या दिवशी तुम्हाला घरचा रस्ता दिसेल. समजता काय तुम्ही या लोकांना तुम्ही कठपुतळी करून ठेवले, त्याच्यामुळे ते शांत आहेत. आणि ज्या दिवशी ते संविधानाच्या नुसार जर काम करायला लागले ना, त्या दिवशी या देशातले भ्रष्ट नेते जेवढे आहेत ना तेवढे घरी जातील. आता पाळी लवकरच येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.